विठ्ठल विठ्ठल या उच्चाराने पण आपल्याला व्हायब्रेशन्स हार्टवर पडतात. तुम्ही करून बघा. विठ्ठल कुठं वाईब झालं हार्टवर, कंपन कंपन फील होतं तुम्हाला. करेक्ट. त्या कंपनीच तुमचा हार्ट ब्लॉकेजेस हील होतं. आधी जेव्हा काही कळत नव्हतं असं वाटायचं की हे घडलं होतं पहिला कधी, का होतं असं? बिकॉज आपलं जन्माला येण्याआधी म्हणजे एक सोल एक गर्भ धारण करण्याआधी, गर्भात एंट्री करण्याआधी त्याला तो स्क्रिप्ट दिलेली असते. हे 4-5 मदर आहेत समजा, तर ही स्टोरी अशी आहे, ही स्टोरी अशी आहे. मग ते सोल डिसाईड करणार की माझी जर्नी कसं असते. ज्या लोकांना ब्लॅक मॅजिक, स्पिरिट एनर्जीज, निगेटिव्ह एनर्जीजचा इम्पॅक्ट असतो त्यांच्या आयुष्यात त्या मोमेंटचे 5 दिवस, आमोशाचे 2 दिवस आधी आणि नंतर पर्यंत डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, लॅक ऑफ लव्ह आणि उथल पुथल त्यांच्या जीवनात अननेसेसरी फाईट्स. एखादी व्यक्तीच असते ती एवढी क्रिएट करते सीन. खूप महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला माझ्याकडे लोक येतात की मला निगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट आहे पण मॅडम मला पे करू शकत नाही, मी कसं करू. तर मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे व्हेरी सिम्पल रेमेडी. पिंक सॉल्ट आपल्या दोन्ही हातात घ्यायचं, हात बंद ठेवायचे, सरळ हात मांडीवर ठेवायचं आणि तुम्हाला जो पण प्रॉब्लेम आहे ते या मिटात जात आहे हे 53 टाइम्स बोलायचं. 2025 मंगळाचं वर्ष आहे, 9 तारीख हे पण मंगळ आहे आणि मंगळवारचा दिवस आहे. सगळं मंगळ मंगळ मंगळ. स्पेशली 9 सप्टेंबर 2025. बी केअरफुल, स्टे इन युअर हाऊस, स्टे सेफ. रेकी ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे पण ही ऊर्जा जेव्हा आपण घेतो स्टोअर करण्यासाठी आपल्या शरीरात चक्राज असतात. टोटली 114 चक्र असतात आणि मेन चक्र 7 असतात. हे चक्र जर कॉस्मिक एनर्जीज म्हणजे ब्रह्मांडाच्या ऊर्जेने भरभरून असेल तर तुमचा ऑरा बनतो आणि प्रत्येक चक्राचा एक महत्त्व आहे. मग फिजिकली, मेंटली आणि इमोशनली ह्या सगळ्या गोष्टी ते बॅलन्स करतात. जर ते चक्र कॉस्मिक एनर्जीज मध्ये भरून असतील तर तुमच्या आयुष्यात कसल्या प्रॉब्लेम घडत नाही. कुठलाही व्यक्ती आपल्या घरात एक्सपायर्ड होतो तर त्याची ऊर्जा काय होती ती खूप महत्त्वाची आणि ती रिलीज करणं खूप महत्त्वाचं आहे. घरातली ऊर्जा रिलीज करा म्हणजे ती जी रिलीज्ड ऊर्जा असते मेलेल्या व्यक्तीची आपल्या घरात स्टेबल राहत नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजचा पॉडकास्ट जो असणार आहे तो तुम्ही इंट्रो पाहिलाच असेल. खतरनाक पॉडकास्ट आहे कारण ऊर्जा काय असते आणि ऊर्जेने माणसाच्या शरीरामध्ये चेंजेस कसे होतात, प्लस प्रॉब्लेम्स जे आता चालू आहेत लाईफमध्ये, ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आयुष्यात होत आहेत सर्वांच्या आणि आपण पाहतोय की इतके मोठ्या गोष्टी आता आपल्या भारतामध्ये पण होत आहेत, तर ते का होत आहेत आणि त्यांना थांबवायचं कसं, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ते पाहणार आहोत. आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर ममता जाधव आणि ते रेकी एक्सपर्ट आहेत. रेकीद्वारे आपण ब्रह्मांडाकडनं जी एनर्जी येत असते त्याच्याने स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला कसं आपण सेव्ह करू शकतो ते आज जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तर अगोदर आपल्या ऑडियन्सला एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. त्यांनी इंट्रो तर पाहिला आहे तुमचा पण तुम्ही एक शॉर्ट, जे नवीन आहेत आपल्या पॉडकास्टवरती आज, त्यांना एक शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. नमस्कार, मी डॉक्टर ममता जाधव, रेकी ग्रँडमास्टर. मी या फील्डमध्ये PhD केली आहे रेकीमध्ये आणि माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. रिलेशनशिप इश्यूज, करिअर इश्यूज, मॅरेज इश्यूज, डिवोर्स प्रॉब्लेम्स. आपल्या जीवनात येणारे प्रत्येक ऑब्स्टॅकल्स आपण रेकीद्वारे दूर करू शकतो. प्लस माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये पर्सनल रेकी आणि प्रोफेशनल रेकी हे दोन्ही प्रकारचे रेकी शिकवण्यात येतं. पर्सनली हील करण्यात येते. ज्यांना पण ब्लॅक मॅजिक इश्यूज आहे की ज्यांना निगेटिव्ह एनर्जीज इश्यूज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे एनर्जी अटॅक्स असतील तर या रेकीद्वारे हील होऊ शकतात. हेल्थ इश्यूज, जॉब इश्यूज. तर कुणालाही या संदर्भात संपर्क करायचा असेल तर 8419997229 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता आणि अपॉइंटमेंट घेऊ शकता. थँक्यू सो मच. खूप शॉर्ट इंट्रो होता आपला. मला ना जाणून घ्यायचं आहे, तुमचे बरेच पॉडकास्ट पाहिलेत मी आणि आपले प्रेक्षक पण आहेत ज्यांनी बरेच पॉडकास्ट तुमचे पाहिलेत. रेकी काय आहे हे तुम्ही आज सांगा सोप्या पद्धतीमध्ये, म्हणजे सोप्या भाषेमध्ये आपण रेकीला एक्सप्लेन करा
ही ऊर्जा काय आहे आणि ही आले कुठून? रेकी ही एक चमत्कारी ऊर्जा आहे. या चमत्कारी ऊर्जेला ब्रह्मांडाची ऊर्जा असे म्हणण्यात येतो, की आपल्या भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात साईबाबा, स्वामी समर्थ असे वेगवेगळे संत घडून गेलेले आहेत. याच ऊर्जेनी, ब्रह्मांडातल्या याच ऊर्जेनी त्यांनी स्वतःला एवढं ॲक्टिवेट केले की ते नुसतं आपण त्या मंदिरात गेलं तरी आपले प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होतात आणि आपण पॉझिटिव्ह ऊर्जा घेऊन येऊ, आज पण येतो. तर अशा या ब्रह्मांडातल्या ऊर्जेनी आपण स्वतःला आणि आपल्या फॅमिलीला कसं हील करू शकतो हे आपल्याला या रेखीद्वारे आपण करू शकतो, स्वतःलाही आणि आपल्या फॅमिलीलाही. ओके. ही ओरिजिन कुठे झाली, म्हणजे कुठून आली ही विद्या? फाउंडर ऑफ रेकी हे तर मिकाओ ओसवी आहेत, पण ते त्यांच्या रिसर्चमध्ये जेव्हा इंडियात आले तेव्हा त्यांना ही ऊर्जा इंडियातूनच प्राप्त झाली. बुद्धिझमच्या काळात जेव्हा प्रचाराला ते निघायचे आपले फॉलोअर्स घेऊन, तर या ऊर्जेनी चिकित्सक किंवा हस्त थेरपीनी एकमेकाला हील करून ते दिवस काढायचे. जेव्हा ते प्रचाराला निघायचे, वर्षानुवर्ष किंवा महिनोमहिने ते प्रचार करायचे, एकमेकाला या ऊर्जेनीच हील करायचे. कुणाला ताप आलं, कुणाला पाय लागलं, पाय दुखतं, एनी कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असो, बुद्धिझमच्या काळात हीच ती ऊर्जा घेऊन एकमेकाला ते लोक हील करायचे. जेव्हा मिकाओ ओसवी इंडियात आले आणि याबद्दल रिसर्च केला, हीच ते टेक्निक घेऊन त्यांनी स्वतः त्याला अपग्रेड करून परत ती भारतात 2070 साली आलं परत. ओके. तर ही आपल्या भारतातलीच ऊर्जा आहे आणि याला विदेशी जाऊन अपग्रेड करून परत इंडियात आलेली आहे. म्हणजे असं ओरिजिनेटेड बघायला जर आपण गेलो तर इंडियन थेरपी आहे ही. तर आता जसं तुम्ही म्हणालात की ही एक ऊर्जा आहे आणि ब्रह्ममुहूर्तच्या वेळी ही आपण रिसीव्ह करतो, तर ही स्टोअर कुठे होते? आता ब्रह्ममुहूर्तच्या वेळेस जेव्हा ही ऊर्जा धरतीत येते, सगळे झोपलेले असतात, त्यामुळे तुम्ही रिसीव्ह नाही करू शकत. जर कोणी वॉक करत असेल, कोणी त्यावेळेस जागा असेल, मेडिटेशन करत असेल किंवा अभ्यास करत असेल, तर इन्स्टंटली ही ऊर्जा त्यांना ॲक्टिव्ह होते. पण ही ऊर्जा जेव्हा आपण घेतो, स्टोअर करण्यासाठी आपल्या शरीरात चक्राज असतात. ओके. टोटली 114 चक्र असतात आणि मेन चक्र 7 असतात. सहस्त्रचक्र, आज्ञाचक्र, थ्रोट चक्र, हार्ट चक्र, मणिपूर चक्र, सोलार प्लेक्सस आणि रूट चक्र, अशा ह्या 7 चक्रांमध्ये हे चक्र जर कॉस्मिक एनर्जीज म्हणजे ब्रह्मांडाच्या ऊर्जेने भरभरून असेल तर तुमचा ऑरा बनतो. ओके. आणि प्रत्येक चक्राचा एक महत्त्व आहे. त्या मग फिजिकली, मेंटली आणि इमोशनली ह्या सगळ्या गोष्टी ते बॅलन्स करतात. जर ते चक्र कॉस्मिक एनर्जीजमध्ये भरून असतील तर तुमच्या आयुष्यात कसल्या प्रॉब्लेम घडत नाहीत. ओके. कुठलीही गोष्ट तुम्ही विचार करणार ती घडून स्वतः समोर येते. अच्छा, ग्रेट. आणि ज्यांचे चक्रास कॉस्मिक एनर्जीजमध्ये भरपूर असतात, प्रत्येक ग्लँड किंवा प्रत्येक चक्र ॲक्टिव्ह असेल, व्हॉट दे थिंक दे क्रिएट. ओके. जेव्हा आपण चक्र बॅलन्स करतो रेकीच्या ऊर्जेद्वारे, तो एक टेक्निक आहे, ते कोर्समध्ये समजवण्यात येतं. प्लस रेकीमध्ये सिम्बॉल्स असतात. प्रत्येक सिम्बॉलचा एक महत्त्व असतं. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आयुष्यात कुणाला डिवोर्स प्रॉब्लेम आहे म्हणजे रिलेशनशिप प्रॉब्लेम, तर त्याला तो सिम्बॉल वापरण्यात येतो. किंवा वेगवेगळ्या, कोणी आजारी आहे त्याचा वेगळा सिम्बॉल, असं वेगवेगळे असे सिम्बॉल्स आहेत ओसवी रेकी आणि करुणा रेकीमध्ये. आणि ह्या सिम्बॉल्स आपण जेव्हा रेकी घेतो, हे सिम्बॉल स्वतःसाठी 21 दिवस ॲक्टिवेट करतो आणि मग ते वापरू शकतो आपण कधीही. ओके. 21 दिवस याला ॲक्टिवेट करायला लागतं. चक्र ॲक्टिवेशन आणि सिम्बॉल्स ॲक्टिवेशन. ओके. असं असतं. ओके. आता ओसवी मास्टरांचं एक फेमस सिम्बॉल आहे चौकुरे. मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये हा सिम्बॉल इतका पॉवरफुल सिम्बॉल आहे. जसं तुम्ही ते पॉवरफुल सिम्बॉल ॲक्टिवेट करता कुठल्याही गोष्टीसाठी, जसं इन्स्टंट फूड आहे तसं इन्स्टंट सिम्बॉल आहे. लगेच त्या गोष्टी घडतात आपल्या मनासारख्या. म्हणजे काय काय गोष्टी घडतात ते जरा सांगा. फॉर एक्झाम्पल, आपण सगळेच महाराष्ट्रात जेवढे आहे हिंदू लोक मोस्टली, ते लोक आपल्या दरवाजाच्या बाहेर स्वस्तिक आणि ओम ह्याचा वापर करतात. त्याच प्रकारचे हे सिम्बॉल्स आहेत.
ओके. पण मेनली यूज काय होतं, स्वस्तिक आणि ओम. हम्म. ओके, हे प्रॉस्पॅरिटी सिम्बॉल आहेत. प्रत्येक सिम्बॉलचं एक महत्त्व आहे. तर चौकोरेचं मी मगाशी सांगितलं की व्हॉट यू थिंक यू क्रिएट. फॉर एक्झाम्पल मी देते की मी जेव्हा पहिल्यांदा मला ह्याचं इन्फॉर्मेशन मिळाल्यावर किंवा मी शिकत असताना ज्या पहिल्या दिवशी मी कोर्सला गेले आणि मला ह्याबद्दल समजलं, तर मी तेव्हा टॅक्सीतून मला घरी जायचं होतं. आणि जेव्हा उतरल्या टॅक्सी, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट ॲट दॅट टाईम, किंवा ओला उबर नसायचे. आता काय ओला उबर करा, हो. समोर येणार टॅक्सी. करेक्ट. आधी तसं नसायचं, टॅक्सी लवकर भेटत नव्हती आणि भेटलेली आपल्याला सवारी देत नव्हती, अशा गोष्टी Right. असायच्या. आणि मग त्यांनी जेव्हा म्हणलं की तुम्ही, आता मी रोडवर यायच्या आधीच जेव्हा मी ॲक्टिवेट करते सिम्बॉलने की मला इन्स्टंट टॅक्सी मिळू दे, जसं मी रोडवर जाते येऊन समोर टॅक्सी उभं राहायची. अच्छा. इट वॉज अ बिग थिंग. हां. आणि बऱ्याच वेळा हे, आणि ती जी गोष्ट माझ्या आयुष्यात घडली ना, त्यानंतर मी डीपली रेखीमध्ये गेली की असं कसं होऊ शकतं. बरोबर. हां. की आत्ता मी शिकून खाली आले आणि तिथे 2-3 वेळा गेलेली मी, तेव्हा मला टॅक्सी अवेलेबलच झाल्या नाही. हम्म. आणि वेन आय कोइन्सिडंट पण असू शकतं. करेक्ट. ओके, म्हणून मी परत ते इझिली घेतला. पण नंतर परत एकदा मला त्या सिम्बॉलबद्दल इतकं म्हणजे डोक्यात बसलं होतं माझ्या. मुलं माझे लहान होते आणि पाऊस खूप असतं आपल्या इकडे. ओके. तर सकाळी मी शाळेला सोडताना मुलांना पाऊस पडतंच पडतं, मुंबईत तर पडतं. हां हां, बरोबर आहे. त्यावेळेस मी नेहमी आदल्याच दिवशी हिलिंग करून ठेवायचे की या पिरियडला पाऊस नाही पडायला पाहिजे. मुलांना उठवून रेडी करून पाठवूसपर्यंत पाऊस पडायचा. पण जेव्हा एकदा हे गाडी काढले हम्म. की पाऊस बंद, जोपर्यंत ते घरी येत नाहीत अच्छा. सोडून तोपर्यंत पाऊस बंद असायचा. मनी एक्झाम्पल्स आहे की मला चौकुरे प्रत्येक सिम्बॉलचा अनुभव आहे. अच्छा. शांतीचा एक अनुभव असा आहे की माझ्या समोरच्या घरात खूप भांडणं चालले होते. आता आपण जाऊन विचारू शकत नाही ना की का भांडताय आणि बरोबर काय आहे. इट इज. हो. तर ते मला असं अनइझी फील झालं की मी कशाला जाऊन, म्हणजे आपण विचारू पण राईट शकत. राईट. मी बसल्या तिकडे मी शांती चौकुरे, शांती चौकुरे, शांती चौकुरे, जसं मी सिम्बॉल टाकलं त्यांच्या हां. दरवाजावर किंवा व्हिज्युअलाइज करून किंवा समोर बसून, आणि ज्यांचा आवाज आला त्यांना व्हिज्युअलाइज करून हे सिम्बॉल, त्यांना 5व्या मिनिटाला आवाज बंद. जसं तुम्ही चौकोरे म्हणाला तसं हे चौकुरे, शांती सिम्बॉल अँड चौकुरे. ओके. आपल्याला पीस पाहिजे होतं हां, त्यांच्या घरात, हां. भांडण नाही पाहिजे होतं. हां. आणि ह्या सिम्बॉलनी अक्षरशः इन्स्टंट, आणि जसं जसं मी हे सगळं वापरायला लागले तर मग आय बिलीव्ड इट व्हेरी डीपली. अच्छा. सिम्बॉल जेव्हा मी ॲक्टिवेट केला ते त्याच्यानंतर मी माझी ऊर्जा ॲक्टिवेट केली. अच्छा. ओके. आता रेकी, आता नेहमी आपण, मला कुणाला रेकी द्यायचं तर मी पहिला घेणार मग देणार, हो. असं करत करत ते ॲटोमॅटिक इतकी वाढते की गरम होतात हात, खूप असे चटके बसतात एवढे गरम. आपण किती ए सीमध्ये असते तरी आता पण जर तुम्ही हात लावत असे गरम, इथून एनर्जीज खूप. ओके. जो हात आहे ना, हे बघ हो. करेक्ट. कसं वाटतंय. म्हणजे ही एनर्जी पास होत असते. हां, ओके. गरम आहे. हां हां हां. करेक्ट. तशी ती चटके बसल्या एवढी गरम. 24 तास मी ए सीमध्ये असते. तरी पण सगळे हां, होतं किती हां. ए सीमध्ये आहे, किती ए सीमध्ये, तरी गरम हो नव्हता तळवा. बरोबर. शक्य आहे. पण तू माझा पाय बघितले तर थंडगार आहेत. अच्छा. कारण इथून ती ऊर्जा पास होत असते. हां, आता ओके. पाय माझं खूप थंड झालंय. हां, हां, हां. मी तुला खरं म्हणायला पाहिजे एसी बंद कर, हो. पण चालतच नाही तसं. बरोबर. ही ऊर्जा एवढी संचारली ना, लोक मला, माझे रिलेटिव्स पण म्हणतात बापरे किती ए सीमध्ये राहतात. हम्म. पण ही ऊर्जा व्हॉट इट इज अ फायर एलिमेंट. रेकी ही एक फायर ऊर्जा आहे. या रेकीच्या ऊर्जेने, या ब्रह्मांडातल्या ऊर्जेने साईबाबांनी दिवे लावलेले आहेत. हम्म. आज तो जो अजून जी उदी वाटतात ते त्याच दिव्याची उदी आहे. बाबांनी ओके. अच्छा. प्रज्वलित केलेली ती उदी. आज आपण शिर्डीला जातो हो. तर आपल्याला ते भेटतं बरोबर. याच ऊर्जेने. माझं तर फक्त गरम होतं. आपण कुठे आहे, अजून काहीच नाही. म्हणजे आपण जसं सिरियल्स वगैरे मध्ये पण पाहिलंय, साईबाबा हाताने हे करतात आणि दिवे लागतात. हातानेच आहे ना आपण. हो. देव प्रत्येक कुठलंही आपण देवाचं स्टॅच्यू, मूर्ती बघितलं असं हो. असतं. दिस इज द हँड दॅट यू रिसीव्ह एव्हरीथिंग. दिस इज द हँड दॅट यू गिव्ह. ओके. हां. कधी पण पैसा घेताना पण या हाताने घ्यायचं आणि देताना पण या हाताने. लेफ्ट हँड इज फॉर अवर सेल्फ, आपल्यासाठी आहे. अच्छा. घेतलं तर स्टॅबिलिटी लेफ्ट हँडने आहे, दिलं तर वापस येणार पैसे.
अच्छा. यूज लेफ्ट हँड वापरा तुम्ही, पैसे द्यायला पण आणि घ्यायला पण. ओके राईट हँडनी दिलेली वस्तू परत येत नाही, कारण काही हे दुसऱ्यांसाठी आहे. ओके ओके लोक कुठल्याही क्रिस्टल्स काही घातलं तर राईट हँडमध्ये घालतात, पण दे शुड वेअर इन लेफ्ट हँड. आता आय एम अ हिलर, मी हिलर असल्यामुळे मला राईट हँडनी मला द्यायचं आहे, हो. लेफ्ट हँडनी स्वतःसाठी घ्यायचं आहे. अच्छा. तर प्रत्येक चक्राचा ॲक्टिवेट करण्यासाठी मंत्र पण आहेत. त्या मंत्राद्वारे आपण ॲक्टिवेट करू शकतो चक्र, किंवा रेखी ऊर्जेद्वारे. तर असं 21 दिवस जर तुम्ही केलात तर इन्स्टंटली यू विल बी अ रेकी हिलर. हिलर. ओके. किंवा स्वतःसाठी रेकी तुम्ही करू शकता. एकदम सिम्पल वे आहे. मी तर म्हणते प्रत्येक घरामध्ये एक फिमेल तरी रेकी शिकायला हवी. कारण काय, एक फिमेलच असती ते घर सांभाळलेली असते, सांभाळून जोडून हार्मनाईज ठेवलेली व्यक्ती एक फिमेलच असते. तर जर कुणी आजारी असेल तर त्या घरातली बाई ते हील करू शकते, बाळाला हील करू शकते. तानं बाळ असतं, आपल्याला माहीत नाही ते का रडतं, या ऊर्जेद्वारे त्यांना हील करू शकतो. याबद्दल पण मला अनुभव आलेला आहे की मी कुठेतरी होते, मंदिरात होते गणपतीपुळेला. माझ्या वहिनीचा फोन आला होता, मी एका पॉडकास्टमध्ये बोलले. खूप छोटं बाळ होतं, तेव्हा मी रेकी शिकायची. अच्छा. आणि त्यांनी मला कॉल केले, खूप रडतोय, मला समजत नाही, आणि माझा भाऊ नव्हता तिथे. तर एवढा डिस्टन्स रेकी केल्याने 5व्या मिनिटात तो शांत झोपला. अच्छा. त्यामुळे मला एवढा बिलीव्ह आहे की आज मी जे पण आहे या रेकी ऊर्जेमुळे. बरोबर आहे. आय बिलीव्ह व्हेरी खूप अंतकरणापासून मी बिलीव्ह करते ह्या ऊर्जेवर. कारण का ब्रह्मांडातली, आता आपण जेव्हा प्रेयर पण बोलतो, साईबाबा, स्वामी समर्थ वगैरे, तर ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हो. याचा अर्थ काय, ब्रह्मांड नायक, या ब्रह्मांडाच्या ऊर्जेचे ते नायक आहेत. त्यांनी स्वतःमध्ये ती ऊर्जा इतकी ॲक्टिवेट केली आहे. दे आर द हिरो ऑफ द युनिवर्स. राईट. ब्रह्मांडातले ते असे लोक एवढं ॲक्टिवेट केले स्वतःमध्ये. नाव जरी आपण घेतलं, नामस्मरणामध्ये पण ती ऊर्जा आहे. ओके. नाव जरी आपण घेतलं, मंदिरात जाऊ शकले ना, आपण नाव चांट जरी करत राहिलं तरी आपण ऑटोमॅटिकली हील होतो. आता लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्या ऊर्जेचा आपण कसा वापर करू शकतो? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की लहानापासून मोठ्यापर्यंत किंवा शेवटच्या स्टेजपर्यंत रेकी आपल्याला लाभदायक आहे. अच्छा. की तुम्ही रेकीद्वारे स्वतःला हील करू शकता प्रत्येक स्टेज ऑफ द लाईफ. आता लहान बाळाचं तर मी सांगितलं की ते एक्सप्लेन करू शकत नाही, 2 वर्षापर्यंत आपल्याला समजत नाही की त्याला काय झालं. तर या रेकीद्वारे आपण त्यांना हील करू. प्रेग्नंट लेडीज जेव्हा ते प्रेग्नेंट असतात तेव्हापासून जर आपण त्यांना रेकी दिलो, त्यांच्या बूमला, त्यांच्या बेबीला, तर ह्या गोष्टीचा इतका फायदा त्याला पूर्ण जीवनभर. ते जे बाळ आहे ते ब्रह्मांडाच्या ऊर्जेत असणार. अच्छा. आपल्याला बोलण्यात आलेलं आहे की कुणीही प्रेग्नंट असेल तर देवांचे सगळ्या गोष्टी आपण ऐकतो, करतो. जे केलेलं असतं, एखादा बाळ पोटात असताना त्याची आई ज्या गोष्टी करते ते शेवटपर्यंत त्या बाळाला फायदा लाभदायक असतो. अच्छा. तर त्याच प्रकारे जेव्हा टीनेजर्स असतात, टीनेजर्समध्ये मला खूप केसेस आले की माझा मुलगा बिघडला आहे, चुकीच्या फ्रेंड सर्कलमध्ये असतो, तो सिगरेट प्यायला लागला, दारू प्यायला लागला. असे सिगरेट, दारू ॲडिक्शन पण रेकीद्वारे हील होतात. तुम्ही बघू शकता माझ्या यूट्यूबवर की ह्या केसेस पण आलेल्या आहे आणि त्याचा रिव्ह्यू पण पॉझिटिव्ह आलेला आहे. अच्छा. हील केल्यानंतर. परत माझ्याकडं स्पिरिट एनर्जीजचे पण हिलिंग होतात. आणि लग्न झालं किंवा लग्न होत नाही त्याच्यासाठी पण रेकी आपल्याला लाभदायक आहे. आणि जर लग्न झालं आहे आणि दोघांच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, हजबंड वाईफ किंवा सासू सून, ही रेकी त्यांना स्टेबल हार्मनाइज्ड रिलेशनशिप क्रिएट करून देऊ शकते. अच्छा. व्हेरी क्लिअरली. मग तो रिलेशन मग हजबंडबरोबर असू दे, सासूबरोबर असू दे, नणंद असू दे, शेवटी हार्मनाइज फॅमिली असेल तरच त्यात सुख असतं. अच्छा. पण ज्यावेळी लग्नानंतर नंदेचा त्रास होतो असं आपण ऐकतो लोकांकडनं की नंदेचा त्रास होतो. एक खूप मोठी गोष्ट मी तुम्हाला सांगते आपल्या व्ह्युअर्सला. आपण लक्षात घ्या, जर आपण या धर्तीवर जन्म घेतो तर आपला जो सोल आहे हे ब्रह्मांडातले ऊर्जेचं कण असतं. ओके.
ही जे सोल आहे ती स्वतः आपलं गर्भ म्हणजे त्या आईचं कुठली आई त्याला कुठल्या गर्भामध्ये त्याला संचारायचं आहे किंवा कुठलं लाईफ जर्नी त्याला लीड करायचं आहे तो स्वतः ठरवतो अच्छा. सोल. हां. त्यामुळे तो सोल ठरवून त्या गर्भात ते स्वतः प्रवेश घेतात. मग जेव्हा ते प्रवेश घेत असतात त्याच्या आधी त्यांना पूर्ण आपल्या आयुष्याची जर्नी हे त्यांना माहीत असते. कधी कधी आपल्याला वाटतं की मी याला कधीतरी भेटलंय, ही ही सिच्युएशन घडली आहे, हो. आपल्याला भेटल्यासारखं हो, वाटतं. असं वाटतं. दॅट इज युअर सोल मेमरीज रिकव्हरिंग. मध्ये वाटतं मला खूप वाटायचं आधी. नाव आय एम इनटू हिलिंग. आधी जेव्हा काही कळत नव्हतं असं वाटायचं की हे घडलं होतं पहिला कधी, हां, असं होतं. पण हे का होतं असं म्हणजे? बिकॉज आपलं जन्माला येण्याआधी म्हणजे एक सोल एक गर्भ धारण करण्याआधी, गर्भात एंट्री करण्याआधी त्याला तो स्क्रिप्ट दिलेली असते की हे 4-5 मदर आहेत समजा, तर ही स्टोरी अशी आहे, ही स्टोरी अशी आहे. मग ते सोल डिसाईड करणार की माझी जर्नी कसं असणार. अच्छा. व्हॉट टाईप ऑफ जर्नी आय वॉन्ट, काय माझं गोल आहे. एव्हरी ह्युमन बिईंग हॅज अ गोल ऑफ हिज सोलचा एक गोल असतो. त्याप्रमाणे तो एंटर करतो. अ सोल सिलेक्ट्स द बूम ऑफ अ मदर. म्हणून जर माझं सोलने माझ्या मदरचं बूम सिलेक्ट केलं असेल, आज मी वळून बघते जेवढ्या पण डिफिकल्टीज आय फेस्ड किंवा जे प्रॉब्लेम्स मी फेस केले, अँड वेन आय लुक बॅक आय एम हॅपी. ओके. बिकॉज आय एम अ हीलर. हे त्याचं गोल होतं. अच्छा. हां. प्रत्येकाचा एक गोल असतो. आणि एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कुठला आज पृथ्वीवर जन्माला आलेले प्रत्येक प्राणी किंवा मनुष्य किंवा काही जे पण वेगवेगळे लिव्हिंग थिंग्स आहेत, हे कार्मिकली डिफेक्टेडच असतात. आपण कार्मिकली रॉंग आहात. आपण पापी आहोत म्हणून आपण जन्म घेतलो आहे. अच्छा. तुम्ही पृथ्वीवर जन्म घेतला म्हणजे तुमचं कार्मिक काउंट एकदम बेकार आहे. कार्मिक काउंट चांगले असते तर तुम्ही मोक्षाला प्राप्त झाले. बरोबर आहे. बरोबर. आपण त्यामुळे या पृथ्वीवर येऊन आपल्या घरात येऊन आपण एकमेकांना दोष देण्यात नाही. तुम्ही आलात ना, तुम्ही कर्म फेडायला आलात हे कायम लक्षात ठेवायचं. राईट. तुम्ही या पृथ्वीवर जन्म घेतला, दॅट इज द पॉईंट की तुम्ही पापीच आहात. बरोबर. ते तुम्ही असू दे, मी असू दे, या पृथ्वीवर कर्म फेडायला आले. फेडता फेडता आणखीन कर्म करून जातो आपण. ओके. समजलं? तर एकमेकाला दोष देऊ नका. कसं स्वतःला हील करू शकता त्या ठिकाणी बघा. आता कार्मिकचं तुम्ही म्हणत होता, कार्मिक जर इश्यू आहेत, आता जसं तुम्ही म्हणालात की जन्म आपण घेतलाय कारण आपले कर्मास आहेत तसे, रेखीने आपण हील करू शकतो का? रेखीने कार्मिक लेवल, कोर लेवल, हिस्ट्री लेवल. एक लोकांच्या घरात एकच हिस्ट्री रिपीट होती. आजीचं रिलेशन टिकत नाही, आईचं टिकत नाही, आजीचा डिवोर्स झाला, आईचा डिवोर्स झाला, मुलीचा डिवोर्स झाला. दिस इज द हिस्ट्री दॅट इज रिपीटिंग इन युअर फॅमिली. तो हिस्ट्री पण आपण हील करू शकतो. DNA लेवल हील होतात तिथे. कदाचित आपण असं पण बघू की आपण डॉक्टरकडे गेले, डॉक्टर बोलतो व्हॉट इज द हिस्ट्री. हिस्ट्री काय आहे, मग आपण बोलतो हार्ट अटॅक हिस्ट्री आहे. ते जे DNA मध्ये आहे आपल्या, किंवा कॅन्सर आहे DNA मध्ये, ते आपण या रेखीद्वारे हील करू शकतो. जर तुम्ही परदेशी जाता तर तुम्ही बघा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इन वेस्टर्न कंट्रीज ऑपरेशन होण्याआधी तुम्हाला त्या पेशंटला पूर्ण रेकी देण्यात येतं आणि तेव्हाच रेकी दिल्यानंतरच ऑपरेशन घडू शकतं. खूप असे डॉक्टर्स माझ्याकडनं रेकी शिकले आणि डॉक्टरी सोडून रेकी सेंटर उभं केले. बरोबर. पण हे वर्क कसं करतं, म्हणजे अगोदर सर्जरी नाही तर ऑपरेशनच्या अगोदर त्यांना रेकी देण्यात येते. रेकी का देतो की त्यांची निगेटिव्ह एनर्जीज त्यांच्या माइंड सोल बॉडीवरनं क्लीन होते. त्यांची जी पण ऊर्जा आहे ती शिफ्ट करतो नेगेटिव्ह. बिकॉज ही इज इल किंवा ऑपरेशन आहे, शिफ्ट करून आणि मग ते गोष्ट ऊर्जा देऊन कॉस्मिक एनर्जी त्यांच्या प्रत्येक चक्रामध्ये फिल करून मग ते ऑपरेशन 101% सक्सेस होतं. अच्छा. ओके. म्हणून कुणी कितीही आजारी असेल डॉक्टरकडं, आता बरेच क्लायंट माझ्याकडे येतात की खूप, आता कालच मला एक फोन आलेला दुबईवरनं, खूप क्लायंट्स खूप डॉक्टर केलं आहे आणि मला समजत नाही काय झालं आहे. तर यू आर इन टू ब्लॅक एनर्जीज, नेगेटिव्ह एनर्जीज, तुमचे चक्रास ब्लॉक्ड आहे,
या गोष्टी जर हील केला तर तुम्हाला आजपर्यंत दिलेल्या उपचाराचं इन्स्टंट इफेक्ट जाणवेल. अच्छा. या रेकीद्वारे इतकं सुंदर ऊर्जा आहे. मी जेव्हा रेकीच्या संपर्कात आल्यानंतर माझं लाईफ ड्रास्टिक 6 महिन्यात चेंज झालेलं आहे. अच्छा. तुम्ही DNA बद्दल म्हणत होता, तर DNAचं मला असं विचारायचं आहे, अगोदरपासून पैशांचे प्रॉब्लेम फॅमिलीमध्ये होते. ह्या जन्मामध्ये फॉर एक्झाम्पल मी खूप मेहनत करतोय, बऱ्याच गोष्टी ट्राय केल्यात, पण कुठे ना कुठे इश्यू आहेत. तर तुम्ही चक्र हिलिंग म्हणजे चक्राजला ॲक्टिवेट करा, सोलार प्लेक्सिसला ॲक्टिवेट करा, सॅक्रल ॲक्टिवेट करा आणि तुमचं रूट चक्र. दिस विल गिव्ह यू प्रॉस्पॅरिटी, मनी अच्छा. अँड सक्सेस. म्हणजे हे लोअर कार्मिक ब्रेक चक्रास हां सगळं ब्रेक होतं. बघा, ॲस्ट्रॉलॉजी इज समथिंग डिफरंट, हिलिंग इज डिफरंट. प्रिडिक्शन सांगणं, प्रिडिक्शन जेव्हा एखादा व्यक्ती सांगतो, ॲस्ट्रॉलॉजर किंवा एक प्रिडिक्टर, ऑलरेडी समोरच्या व्यक्ती जेव्हा तुमच्याकडे येतो तो दुःखीच असतो, प्रॉब्लेम घेऊन आलेला असतो, त्याला त्याचा प्रॉब्लेम माहीत आहे. आपण काय करतो, तोच प्रॉब्लेम सांगतो त्याला परत, मग त्याला खूप भारी वाटतं. हो. अरे यांनी माझ्याबद्दल असं बोललं, अरे असं नाही आहे. सांगणं वेगळं आहे, ऑलरेडी यू नो दॅट. इम्पॉर्टंट इज दॅट हाऊ कॅन आय शिफ्ट दॅट एनर्जी. तुला जो ब्लॉकेजेस आहे, तुला जो प्रॉब्लेम आहे, ती कसं मी ते हील करू शकते, हे खूप इम्पॉर्टंट. हिलर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. आता हे डार्क एनर्जीज म्हणजे काय, म्हणजे अमावस्या पौर्णिमाचा जो आपण एक त्रास होतो, ते हे काय असतं एक्झॅक्टली? बघा, जसं व्हाईट लाईट आहे, जसं कॉस्मिक एनर्जीज आहे, तसं डार्क लाईट आहे. जर बघायला गेलं तर ऊर्जा नेगेटिव्ह पण आहे, पॉझिटिव्ह पण आहे. पॉझिटिव्ह आहे, नेगेटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह आहे. जे व्यक्ती नेगेटिव्ह एनर्जीजमध्ये असतात तेच पॉझिटिव्ह एनर्जीजला शोधायला लागतात, बरोबर? तसंच असतं. तर अमावस्या पौर्णिमाला जेव्हा हाय टाईड अँड लो टाईड होतं, ज्या लोकांना ब्लॅक मॅजिक, स्पिरिट एनर्जीज, नेगेटिव्ह एनर्जीजचा इम्पॅक्ट असतो, त्यांच्या आयुष्यात त्या मोमेंटचे 5 दिवस, अमावस्याचे 2 दिवस आधी आणि नंतरपर्यंत डिप्रेशन, स्ट्रेस, एन्झायटी, लॅक ऑफ लव्ह आणि उथलपुथल त्यांच्या जीवनात, अननेसेसरी फाईट्स. अच्छा. खूप भांडणं घरी होतं. एखादी व्यक्तीच असते ती एवढी क्रिएट करते सीन, आणि इतक्या हाय लेवलला जाऊन ती तांडव मचवते ना अमावस्या पौर्णिमाचं. मी एवढे क्लायंट्स बघितले, हे त्या स्पिरिट एनर्जीज, नेगेटिव्ह एनर्जीज असलेली व्यक्तीच करते. म्हणून ज्यांना पण अमावस्या पौर्णिमाचा त्रास असतो किंवा स्पिरिट एनर्जीजचा त्रास असतो, त्यांच्या आयुष्यात रिलेशनशिप इश्यूज घडतातच घडतात. ओके. ते शुड ऑलवेज तुम्ही काही ना काही प्रोटेक्शन घेणं गरजेचं आहे आणि हिलिंग करून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि आपण आता ऐकतोय बऱ्याच लोकांची डेथ जे आहे ते स्ट्रोक्सने होत आहे, हार्ट अटॅक वगैरे जे येत आहेत, ह्याचं नेमकं कारण काय आणि ह्याला आपण कोणत्या मंत्राने हील करू शकतो? ऑफकोर्स हे तर वर्ष 2025, त्यामुळे मंगळ आणि केतूचं युतीचं वर्ष सुरुवातीपासून इतक्या तांडव झालेलं आहे या पृथ्वीवर. मग वॉर असू दे, एअर क्रॅश असू दे, किंवा अननेसेसरी, मी तर 2000 एप्रिल ते जून हा जो पिरियड आहे ना, माझ्या घरात पण गोष्टी झालेल्या. ओके. कुणाला सुटलेलं नाही आहे ते. अच्छा. हां, इतका भयानक हा, म्हणजे विचार पण करू, फक्त मला सौम्य तरीके, मला त्या इफेक्ट खूप स्ट्रॉंग जाणवणार नाही, पण ते होणार. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत, ती व्यक्ती आपल्या दुनियातून गायब होते. अच्छा. आज बसल्या बसल्या लोक मरत आहेत. हो. तर मंगळ हा एकदम स्ट्रॉंग फाईट आणि भडका आणि खूप असं फाईट्स देणारे हे आहे. क्रॅश म्हणा आणि झलझले किंवा एकदम मोठा स्टॉर्म आला किंवा अर्थक्वेक्स आल्या, आणि या गोष्टी घडत आहेत. बोलायची म्हणजे याआधीही आम्ही बोललेलो आहे, या आधीच्या पॉडकास्टमध्ये पण मी बोलले, परवा पण लेटेस्ट बोलले की 15 ऑगस्टपासून पर्यंत सांभाळून राहा. माझ्या यूट्यूबवर तुम्ही जाऊन बघा किंवा इंस्टाग्रामवर मी हे बोललेलं आहे, आणि इन्स्टंट ते गोष्ट इतकं मोठं आपल्या इथे घडलं एक 2-4 दिवसाआधी. तरी मी सगळ्या प्रेक्षकांना, सगळ्या व्ह्युअर्सला वॉर्न करते, या वर्षीच्या सप्टेंबर महिना
म्हणजे महिना 9 नंबर महिना, सप्टेंबर महिन्यातले 9 तारीख, 18 तारीख आणि 27 तारीख आणि सप्टेंबर महिना. यू हॅव टू टेक स्पेशल प्रिकॉशन ऑफ युअर सेल्फ अँड युअर रिलेटिव्स. तुम्ही स्वतःचं पण प्रिकॉशन घ्या, तुमच्या घरच्यांचं पण घ्या. अननेसेसरी त्या महिन्यात बाहेर जायचं नाही, अननेसेसरी कुठल्या गोष्टी घडून देऊ नका आणि अननेसेसरी फाईट्स, कितीही मोठं डिसिजन घ्यायचं ते महिन्यात काहीच घ्यायचं नाही. भांडण तंटेपासून लांब राहा. हजबंड वाईफचं रिलेशनमध्ये त्या महिन्यात डिवोर्सचं रेट एकदम ड्रास्टिकली वाढणार आहे. त्यामुळे 9व्या महिन्यात 2025 9वा महिना 9वा दिवस हे महिना अवॉइड दिस मंथ टू हॅव स्मॉल फाईट्स ऑल्सो अँड बिग. डोंट टेक एनी डिसिजन इन दिस मंथ. मी तर प्रत्येक कपलला एक रिक्वेस्ट करते, मॅरिड अनमॅरिड, की या वर्षी शांत राहणे. एकदम जर तुम्हाला तो रिलेशन जपायचा असेल तर शांत राहा, नाही तर डिवोर्सचं तर काय लाईनच लाईन आहे. तर हे 2025चा सप्टेंबरच्या महिन्यात होणाऱ्या मोठ्या सगळ्यात मेन इम्पॅक्ट तर रिलेशनशिपवर पडणार आहे. यू शुड बी केअरफुल. ॲक्सिडंट्स खूप होणार आहे. मोठ्या कलह किंवा कुठेतरी मोठी आग लागणे किंवा आता जो वादळ आला आहे किंवा जे पूर येतं, प्रलय आलेला आहे, ते सगळ्या गोष्टी त्या महिन्यात परत कुठे ना कुठे तुम्हाला दिसणार. तर बी केअरफुल. ट्रिप्स असेल तर अवॉइड करा आणि काळजी घ्या. त्यात तुम्ही सप्टेंबर हा म्हटलं की जरा धोकादायक आहे. त्यात जरा नाही, खूप. ओके. खूप. 2025 मंगळाचं वर्ष आहे. 9 तारीख हे पण मंगळ आहे आणि मंगळवारचा दिवस आहे. सगळं मंगळ. स्पेशली 9 सप्टेंबर 2025. बी केअरफुल. स्टे इन युअर हाऊस. स्टे सेफ. तुमचे असे काही केसेस रेकीचे तुम्ही जरा सांगा जे तुम्ही हील केलेत. माझ्याकडे जे केसेस येतात एकतर रिलेशनशिपचे जास्त येतात. डायवोर्स केसेस खूप येतात. डायवोर्स केसेस मी सॉल्व केलेले आहे. एक्झॅम्पल, माझ्याकडे एक क्लायंट आली होती. तिचा नवरा डिवोर्स मागत होता अँड लॉकडाऊनचा पिरियड होता. म्हणजे मी पर्सनल हिलिंग पण करू शकले नाही तिचं. तिच्या आईला HIV प्रॉब्लेम होता आणि ते पण आम्ही हील केलो अँड शी इज ऑल्सो फाईन इन दॅट. पण या मुलीचं डिवोर्स ती घरात आणून असं सोडून गेला होता तिला आणि एकदम क्रिटिकल सिच्युएशन होती. लिटरली 21 डेजमध्ये तो मुलगा येऊन तिला घेऊन गेला. जेव्हा आम्ही हिलिंग म्हणजे मी तिला पर्सनली हिलिंग दिले त्या पिरियडला बोलून लॉकडाऊनमध्ये. अच्छा. इट वॉज दॅट डिफिकल्ट की तिच्या आईला तो जो आजार होता ते त्यांच्या घरात खूप त्रासदायक होतं आणि हिला तिथं राहणं पण डिफिकल्ट होतं. तर आम्ही ते तिच्या फॅमिलीच्या पूर्ण त्या मुलाचं, तिच्या आईचं वगैरे हिलिंग, फॅमिलीची हिलिंग केली. ते स्वतः येऊन तिला घेऊन गेले. अच्छा. ओके. आणि स्पिरिट्सचा काही असा एक्सपिरियन्स आहे का क्लायंटचा? आहे ना. स्पिरिट्सचं म्हणजे तुम्हाला आता सांगते, माझ्याकडे खूप आधी एक आजी आली होती तिच्या नातवाला घेऊन, नातला घेऊन, आणि ती जराच 16-15 वर्षाची पोरगी होती. पण जी गोष्ट त्या आजीबरोबर होत होते ते गोष्ट त्या मुलीबरोबर चालू झालं होतं. अच्छा. त्यासाठी ते आले होते आणि इट वॉज स्पिरिट रेप हॅपनिंग विथ हर ग्रँडमदर. तीच गोष्ट ती मुलगी 16 वर्षाची 17 वर्षाची होती, तिच्याबरोबर चालू झालं. आणि ह्या गोष्टी आहेत. ओके. दिस थिंग्स आर देअर. आणि ते त्यांच्या त्या आजीच्या आईला होतं सेम थिंग जेव्हा मी हिलिंग जिचं मी हिलिंग केलं आहे. आणि आपण असं ॲन्सेस्टर्स पूर्ण हील केलेलं आहे त्या स्पिरिटचं. ओके. 43 रेप करायची. हो. ॲन्सेस्टर्स पासून हे प्रॉब्लेम चालूच होतं. मला स्पिरिट रेपचे केसेस 4-5 आलेल्या. एक मॉडेल होती, तिच्याबरोबर पण सेम थिंग घडत होतं. लिटरली 43 म्हणजे 2 अमावस लागायचे मला ते हील करायला. अच्छा. मग ते निघून जायचे आणि मग मी प्रोटेक्शन अँड शिल्डिंग द्यायची. प्रोटेक्शन अँड शिल्डिंग कुठलाही हिलिंग आपण केलं, प्रोटेक्शन अँड शिल्डिंग खूप गरजेचं आहे लाईफटाईमसाठी. यू शूड ऑलवेज बी प्रोटेक्टेड. एकदा जरी तुम्हाला नेगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट आहे हे कळल्यानंतर तुम्ही प्रोटेक्शन घेणं खूप गरजेचं आहे. ओके. इतकं म्हणजे आता परवा पण एक
खूप असं लहान मुलगी म्हणजे यंग, खूप एकदम मॉडर्न यंग. मला तर एवढा आश्चर्य वाटतं की एक पिकनिकला गेली, नाईट ड्राईव्ह, नाईट आणि घेऊन येताना ती स्पिरिट एनर्जीजच घेऊन आली आणि अच्छा. आज ताग्यात तिचं ते गेलेलं नाही आहे. ओके. काही गोष्टी असतात त्यांना सलग कंटिन्यू करत राहावं लागतं 1.5 वर्ष. आता तुम्ही हे हील करताय, मी ऐकलं की तुम्ही स्पिरिट सोबत बोलतात, नाही तर ते येऊन सांगतात तुम्हाला गोष्टी. हो. ते कसं, ते काय ते असतं? काय कसं माहिती का, आम्ही फॅमिली कॉन्स्टिलेशन्स करतो, एनर्जीज घेतो ना. हां. आता एनर्जी घेऊन जर एनर्जी रिलीज करायचं असेल, प्रॉब्लेम सॉल्व करायचं असेल, त्या पिरियडला प्रत्येक माणसाच्या आजूबाजू, आता मी बसले, माझ्या आजूबाजू 10-12 स्पिरिट आहेत. हो. ते स्पिरिट सोल्स पॉझिटिव्ह नेगेटिव्ह जे पण असतात. तुम्ही आहात, तुमच्या आजूबाजू असतात. का असतात हे आजूबाजू आपल्या? तर हे ते स्पिरिट असतात जे रिलीज नाही झालेत. ओके. हां. जेव्हा वेळ येते ना, एखादा व्यक्ती मरतो, ते आत्मा लगेच मी मेलो, आता मी जातो, असं नाही होत. ते एवढं लगेच डिस्कनेक्ट नाही होत. ते थांबतात, सगळं प्रोसेस बघतात 12 दिवसाचं, ओके. स्टक होऊन जातात. आणि जेव्हा जेव्हा त्यांच्यासाठी गेट्स ओपन असतात ब्रह्मांडात जाण्याचे, ते जात नाहीत. ओके. एकदा तुझं तो प्रोसेस झाला आणि तो गेट बंद झाला तर तू जाऊ शकत नाही, मग अडकून राहणार. अडकून राहणार. असे स्पिरिट्स अटकलेले भरपूर आहेत आणि असे अटकलेले आहेत ते रिलीजसाठी वाट बघतात. ते कुठे वाट बघतात ते रिलीजसाठी? कोणी मरत असेल त्याच्या आजूबाजू स्पिरिटचं जमाडा असतो. हॉस्पिटलमध्ये स्पिरिटचा जमाडा का असतो? कोण रिलीज झालं, ओपन झालं, ब्रह्मांडाचे दरवाजे उघडले, लगेच त्याच्याबरोबर सगळे रिलीज होतात. अच्छा, म्हणजे तसं तो असतं. रिलीज झाला की त्यांच्यासोबत लगेच जा. त्याला घ्यायला येतात ना, त्याच्यासाठी तो ओपन होतं ना हां. दरवाजा ब्रह्मांडाच्या. ओके. त्याच्याबरोबर बाकीचे पण जातात. याच्यासाठी तुम्ही बघा की मी अक्षरशः लिटरली पाहिलेले आहे. एखादा व्यक्ती मरणार म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये अक्षरशः जमाडा. हॉस्पिटल म्हणजे इतका नेगेटिव्ह प्लेस. बरोबर. का नेगेटिव्ह? स्वच्छता तर सगळी चालू आहे, इतकं स्वच्छ जेवढं हॉस्पिटल असतं तेवढं काही नसतं. बरोबर आहे. करेक्ट. देन ऑल्सो यू फील नेगेटिव्ह. वाय? तर इट इज सराउंडेड विथ मल्टिपल स्पिरिट्स, काउंटलेस. प्रत्येक व्यक्तीबरोबर 10-12 स्पिरिट असतात. ओके. तर तिथं जे बेड असतात, प्रत्येक असं नॉर्मल व्यक्तीबरोबर बेडच्या भोवती तर 50-60 स्पिरिट्स असतात एका बेडच्या. अच्छा. मरणाऱ्या माणसाच्या अवतीभोवती स्पिरिटच असतात. आणि त्याच्यासाठी जे ब्रह्मांडाचा दरवाजा उघडला, त्याला न्यायला आले, तो गेला नाही गेला माहित नाही, पण हे लोक जातात. अच्छा. ओके. असं आणि होतं तुम्ही ते. असंच ॲम्ब्युलन्सचं पण म्हणाला होतात. हां, एका ह्याच्यामध्ये की कुठलाही ॲम्ब्युलन्स येतो ना की आजारी माणसाला घ्यायला, तर सेम थिंग हॅपन्स. इट इज बीन कवर्ड विथ असे लटकत असतात स्पिरिट्स अच्छा. त्याच्यावर. ओके. की हा कधी आता, कारण काय बरंच काय ॲम्ब्युलन्समध्ये गेला ना, हॉस्पिटलमध्ये जाईल असं नाही ना, कुठल्याही क्षणी तो जाईल. करेक्ट. ज्या क्षणी त्याचं स्पिरिट रिलीज होतं ना बॉडीतून, दरवाजे ओपन होतात, म्हणजे येतात घ्यायला. त्याच्याबरोबर एवढे सगळे रिलीज होतात. ओके. आणि ते थकलेले असतात. ते स्पिरिट असतात जे आपल्या लोकांसाठी थांबलेले असतात. अच्छा. हां. मेल्यावर माणसं लगेच जात नाही ना, हो. लगेच रिलीज नाही होत. करेक्ट. वाढतं आपल्याला. मला पर्सनल अनुभव आहे ओके. या गोष्टीचा. आणि कितीही पूजापाठ करा, कितीही रिच्युअल्स करा, कितीही स्पेल्स करा, काही करा, आणि जेव्हा माणूस मरतो, 1 वर्ष झालं, घरातले आपल्या कामाधंद्याला लागल्या, तर त्यांना आठवण पण येत नाही मेलेल्याची. बरोबर. रेअर येतं. आता बरं झालं तुम्ही हा टॉपिक आपण डिस्कस करतोय. पितृपक्ष येतात, तर जे आत्मे, जसं आता तुम्ही म्हणालात की रिलीज नाही झालेत. हां, एकतर असे रिलीज होतात आणि जेव्हा आपण विसरतो ना त्यांना 1 वर्षानंतर, जसं मी मगाशी बोलत होते, तेव्हा ते मग आपल्याला त्रास देणं चालू करतात, कारण त्यांना रिलीज व्हायचं असतं. ओके. दरवाजे बंद आहेत, कसं जाणार? मग त्यांना जर आपल्याला रिलीज करायचंय तर आपण काय करू शकतो? रिलीज करायचं असेल तर मी प्रत्येक प्रेक्षकांना बोलते, पितर पंधरवडा येतो आहे किंवा रेग्युलरली दही भात विदाउट सॉल्ट दही पाहिजे आणि विदाउट सॉल्ट भात पण पाहिजे. एवढंसं दही भात आपल्या घराच्या साऊथ दिशेला त्यांना प्रे करून ठेवायचं. 43 डेज करा आणि ते रिलीज होतात. इतकं 43 सोपं डे कंटिन्यूस. कंटिन्यू, इतकं
सोपं रेमेडी आहे. यू कॅन डू दिस रेमेडी. हे रेमेडी करून आपले पितरांचं मोक्षासाठी आपण रेमेडी करू शकतो. आणि का करायचं? जर हे पितर रिलीज नाही झाले तर तुमच्या प्रत्येक आयुष्यात प्रत्येक गोष्टीत अडचणी येणार. पितर दोष लागणारच लागणार. ओके. कुणाला असो नसो, प्रत्येकाने जर हा रेमेडीचा वापर केला तर तुमच्या आयुष्यात येणारे संकट इझिली दूर होतात. ओके. ऊर्जेवर बोलते की एखादा माणूस आजारी आहे म्हणजे तर ऑलरेडी ही इज सराउंडेड विथ स्पिरिट एनर्जीज. ज्यांना सगळ्यांना जायचं आहे त्या दिशेला सगळे आजूबाजू असणारच. म्हणून तो आजारी व्यक्ती पण अजून एनर्जीमध्ये नेगेटिव्ह होतो, नेगेटिव्ह एनर्जीजमध्ये असतात. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं ऊर्जा नेगेटिव्ह आहे आणि ते व्यक्ती एक्सपायर्ड झाले, नेगेटिव्ह इन सेन्स जर तो ब्लॅक मॅजिकमध्ये आहे किंवा काय अजून ऊर्जा त्याच्याकडे स्पिरिट एनर्जीज आहेत काय आहेत, तर एक कायम लक्षात ठेवा, माणूस मरतो. आपण माणूस मेल्यावर त्याची ऊर्जा मरत नाही ना आत्मा मरत नाही. ऊर्जा तिथंच वावरत असते आणि आत्मा रिलीज होतो ब्रह्मांडात, नाही तर तिथंच असतो. जेव्हा ऊर्जा मरत नाही तर रिलीज त्या घरातच होते आणि त्याच व्यक्तीच्या एक रिसिव्हर असतो फॅमिलीमध्ये, त्या व्यक्तीला ती ऊर्जा रिसीव्ह होते. आणि जर ते ब्लॅक एनर्जीज असतील त्या मुलाचं वाईट व्हायला चालू होतं. जर ते पॉझिटिव्ह असेल तर त्याला भरभराटी मिळते. तर कधीही लक्षात ठेवा, कुठलाही व्यक्ती आपल्या घरात एक्सपायर्ड होतो तर त्याची ऊर्जा काय होती ती खूप महत्त्वाची आहे आणि ती रिलीज करणं खूप महत्त्वाचं आहे. घरातली ऊर्जा रिलीज करा, म्हणजे ती जी रिलीज्ड ऊर्जा असते मेलेल्या व्यक्तीची आपल्या घरात स्टेबल राहत नाही, निघून जाते. मगाशी एक स्टोरी सांगितलं मला. एक मुलगा, त्याला मुलाचंच अट्रॅक्शन झालं होतं. हो. ही केस आली होती माझ्याकडे. माझ्या मुलीचा फ्रेंड होता तो आणि तो स्वतःच आला होता माझ्याकडे लहान 11वीत असताना. आंटी मला असं होतंय, मला माझं मित्र असं वाटतंय तसं वाटतंय. ओके. त्या मुलाला मी पहिल्यांदा हील केलं रेकीनी आणि नाव ही इज मॅरिड आणि त्याला 2 मुलं आहेत. म्हणजे ही वॉज अट्रॅक्टेड. तो स्वतः अट्रॅक्शन, त्याचं प्रेम एक त्याचा मित्रच होता. त्याला त्या मित्राबरोबर लग्न करायचं होतं. ओके. आणि इतकं डिफिकल्ट होतं ते. तो सांगून रडत होता, जसं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असतात तसे. ओके. अशा गोष्टी पण हील केलेल्या आहे रेकीद्वारे. अच्छा. ओके. खूप सुंदर. आता त्याची फॅमिली आहे. प्रत्येक सणवारला येऊन तो पाया पडून जातो. ओके. तेवढं मात्र त्याला ग्रॅटिट्यूड आहे. करेक्ट. पूर्ण लाईफ चेंज झाली त्याची आता. खूप चेंज, खूप. आणि खूप चांगल्या कंपनीत तो कामाला पण आहे आणि छान चाललंय त्याचं. ओके. खूप महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाला माझ्याकडे लोक येतात की मला नेगेटिव्ह एनर्जीचा इम्पॅक्ट आहे, पण मॅडम मला पे करू शकत नाही, मी कसं करू? तर मी प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे, व्हेरी सिम्पल रेमेडी. पिंक सॉल्ट आपल्या दोन्ही हातात घ्यायचं, हात बंद ठेवायचे, सरळ हात मांडीवर ठेवायचं आणि तुम्हाला जो पण प्रॉब्लेम आहे ते या मिठात जात आहे हे 53 टाइम्स बोलायचं. आणि तुमचे हात जड होतात, तुम्हाला हात दुखायला लागतात, तेव्हा उठायचं, स्लोली जाऊन वॉश बेसिनमध्ये हात धुवायचं. द एनर्जी, नेगेटिव्ह एनर्जी, नेगेटिव्ह ब्लॉकेजेस कुठल्याही बाबतीत जे तुम्ही कॅरी करता ते 3 दिवसात रिलीज होऊन जातं. पण ज्या मोमेंटला तुम्ही ह्या प्रोसेस करता, हात धुतल्यानंतर लगेच तुम्हाला रिलॅक्स फील व्हायला लागतं. इन्स्टंटली यू फील रिलॅक्स्ड. आणि ज्यांना पण ब्लॅक एनर्जीचा त्रास आहे किंवा कुणी आजारी आहे, कोणी खूप आजारी आहे, मी त्या आजारी व्यक्तीवर हे प्रोसेस केलेलं आहे. हार्ट इश्यूज होते. हार्ट इश्यूज असताना मी त्यांना सॉल्टचा एनर्जी शिफ्टिंग दिला होता. त्यांना कुठल्याच गोळ्या आज नाही आहेत. डेली जर तुम्ही 3 ते 4 वेळा करणार हा प्रोसेस, तुमचा हेल्थ इश्यू नीट होणार आणि तुमच्या आयुष्यात येणारे प्रत्येक ब्लॉकेजेस हील होणार. आता हार्टवर मी घेतल्यावर मी तुम्हाला एक मंत्र खूप सुंदर हार्ट अटॅकवर देईन. आपण महाराष्ट्रात आहोत. महाराष्ट्रात परवाच एकादशी झाली, मोठी एकादशी. तर सगळे वारकरी पंढरीला निघतात किंवा जातात आणि अशा वेळेस
जो पण वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणून जातो, मी लिटरली बघितले 110 वर्षाचा एक खूप वयस्कर व्यक्ती विठ्ठल विठ्ठल करत पंढरीला पोचले आणि तिथून वारकरी त्या ह्याच्यातूनच परत आले, गाडीतून कुठे गेले नाही घरी. याचंच अर्थ, याचंच रिसर्च करण्यात आलेलं आहे मोठमोठ्या हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये, की जर तुम्ही रोज विठ्ठल 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 असं म्हणणार, जसं तू बोलल्यावर तुमच्या हार्टवर व्हायब्रेशन्स येतात आणि हार्ट इश्यूज, हार्ट ब्लॉकेजेस हील होतं. तर लक्षात घ्या, जर कुणाला हार्ट प्रॉब्लेम असेल किंवा कुणाला रिलेशनशिप इश्यूज जरी असेल, हार्ट इश्यूज क्लिअर करण्यासाठी, हार्ट चक्र क्लिअर करण्यासाठी या मंत्राचा वापर आपण करू शकतो. विठ्ठल विठ्ठल या उच्चाराने पण आपल्याला व्हायब्रेशन्स हार्टवर पडतात. तुम्ही करून बघा. विठ्ठल. कुठं वाईब झालं? हार्टवर असं आपण वाईब, ठोका पडतो. कंपन फील होतं तुम्हाला. करेक्ट. त्या कंपनीच तुमचा हार्ट ब्लॉकेजेस हील होतं. तर नक्की रोज तुम्ही 5 ते 10 मिनिट या विठ्ठल विठ्ठल नामस्मरणाचा जाप करत राहावं. अच्छा, म्हणजे ते खूप चांगले रिझल्ट आहेत. हीच गोष्ट फॉरेनमध्ये हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये चालू आहे. ज्याला पण हार्ट इश्यूज आहेत, मॉनिटरायझेशन करून त्याला या मंत्राचा जप करायला लावतात आणि त्याचे रिझल्ट्स त्यांना 4 ते 8 दिवसात 100% पॉझिटिव्ह रिझल्ट दिलेले आहे. तुम्ही गुगल करू शकता. बरोबर. म्हणजे हे सायन्सने पण प्रूव्ह केलंय की त्या वर्डमध्ये पॉवर आहे. पॉवर, मी मगाशीच म्हणले, नामस्मरणातच ब्रह्मांड आहे. करेक्ट. तर विठ्ठल विठ्ठल मी बोलते तरी मला असं एनर्जी फील व्हायली आता पण इथे. तर या बघा, त्यांची ऊर्जा त्यांनी इतकी ॲक्टिवेट केली आहे, त्यांच्या चक्रातून ती वाहून बाहेर आलेली आहे. त्यांच्या नामात पण, त्या नामस्मरणात पण तो ब्रह्मांड आहे. म्हणून तुम्ही स्वतःला रेखीमध्ये इतका ॲक्टिवेट करा की त्या ब्रह्मांडाची ऊर्जाचा इफेक्ट तुमच्या नावावर यायला पाहिजे. बरोबर आहे. नावाचं नामस्मरण करण्याने तुमचे प्रॉब्लेम्स खूप सॉल्व होतात. विठ्ठलाचा तर जप तुमच्या हेल्थसाठी 1 नंबर रामबाण उपाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुम्ही हे नाव घेताना मला ते एनर्जी फील कंपन व्हायब्रेशन्स फील होतं. मला तर खूप होतात. मला लगेच आलं ना एनर्जी. बरोबर. करेक्ट. लगेच विठ्ठल साक्षात समोर येतं. राईट राईट. असं आहे. आणि बघा, हे काय ब्लॅक मॅजिक, जसं ब्लॅक मॅजिक असेल तसं व्हाईट मॅजिक पण आहे. तर जे आपण रेकीमध्ये करतो ती व्हाईट मॅजिक. जर अंधारा असेल एखाद्या रूममध्ये, फक्त एक बटन दाबा, उजाला होतो. हेच ते बटन. तुमच्या आयुष्यात ब्रह्मांडाची ऊर्जा इतकी आणा, इतकी संचारा तुमच्या माइंड, तुमच्या सोल अँड बॉडीमध्ये सेल्युलर लेवलपर्यंत जर कॉस्मिक एनर्जीज एंटर केले, ब्रह्मांडाची ऊर्जा तुमच्या तेवढ्या लेवलपर्यंत एंटर झाली, तर व्हॉट यू थिंक यू क्रिएट, तुम्हाला कुठेच अडचणी येणार नाही. तर आता इतक्या छान पद्धतीने तुम्ही रेकी एक्सप्लेन केलं आहेत की नुसतं रेकी आपण जसं जेव्हा बघतो तर रेकी नुसतं एनर्जीजबद्दलच नाही आहे, तर ह्यात खूप डीपमध्ये आहे. आता तुम्ही ब्रह्मांड. हो करेक्ट. मी स्वतः इंटरेस्टेड आहे. आता मला हे जाणून घ्यायचं आहे की मला एक सांग, तू मी बोलताना पण तुला व्हायब्रेशन्स फील होत? हो, म्हणजे ती एनर्जी वेगळी फील होते मला. ते माझा ऑरा आहे. ओके. जे मी बोलतीये ना, व्हायब्रेशन एनर्जीज हे जेवढी वाढेल ना तेवढी शक्ती वाढते. कारण आता हा पॉडकास्ट जो पाहतायत त्यांना माझ्या आधीच्या पॉडकास्टमध्ये माझ्या बोलण्याचा लेवल ते आज समजत असेल, कारण तो एक पॉझिटिव्ह जो ऑरा आपण बोलतो तो ऑराच वेगळा आहे. तर मला जर हे क्लासेसबद्दल जर शिकायचं असेल रेकीबद्दल तर काय करावं लागेल? तर कुणाला रेकी शिकायचं असेल तर रेकीबद्दल नॉलेज मी ऑनलाईन पण देते, ऑफलाईन पण देते. त्याचे 3 लेवल आहेत, लेवल 1, लेवल 2 अँड लेवल 3. आणि मी 2 प्रकारचे रेकी शिकवते, ओसवी रेकी अँड करुणा रेकी. सगळ्याचे सिम्बॉल्स 15 सिम्बॉल्स आहेत. आणि पर्सनली 1 to 1 कोर्स पण असतो माझा. पर्सनल कोर्स पण मी अटेंड करून देते किंवा ऑनलाईन कोर्स पण. कुणालाही रेकी शिकायचं असेल तर ते मला संपर्क करू शकतात दिलेल्या नंबरवर आणि कॉन्टॅक्ट करू शकता.
नक्की नक्की. आणि रेखीद्वारे घरातल्या ब्लॅक एनर्जीज आपण हील करू शकतो, हेल्थ इश्यूज हील करू शकतो, मॅरेज इश्यूज, डिवोर्स प्रॉब्लेम, जॉब इश्यूज वेगवेगळ्या. माझ्याकडे एक क्लायंट आली होती, तिला विजा मिळत नव्हता अमेरिकाचं, अँड खूप एफर्ट्स घातले, 5 वेळा तिचा विजा रिजेक्ट झाला अमेरिकाचा. आणि मग तिची मम्मी माझ्याकडे आली, माझ्या मुलीला विजा इन्स्टंटली, कारण की तिचं तिथं लग्न होणार होतं आणि तिचा नवरा तिथं असल्याने सगळ्यांकडे विजा होतं, तिलाच ॲक्सेप्टच होत नव्हतं विजा. आणि मी 21 दिवसाचा तिला रेकीचं हिलिंग 21 दिवसाचे दिले. जेव्हा तिचा रेकीचं विजासाठी झालं तर 1.5 महिन्यात तिला विजा ॲक्सेप्टन्स आलं आणि ती गेली आणि व्हेरी हॅपीली तिचं लग्न झालं. तर विजासाठी पण आहे, जॉब ज्यांना अमेरिका वगैरेमध्ये आहेत त्यांना जॉब इश्यूज आहेत, अशा पण आपण हिलिंग केलेलं आहे. ज्यांना जॉब इश्यूज आहेत, मग ते इंडियामध्ये असो, अमेरिकामध्ये असो, कुठेही असो, रेकीद्वारे आपण हेही करू शकतो, हेही हील करू शकतो. ज्यांचा डिवोर्स प्रॉब्लेम चालू आहे आणि कोर्टात डिवोर्स चालू आहे, तेही डिवोर्सला आपण रेकीद्वारे हार्मनाइज्ड पद्धतीत हील करू शकतो आणि दोघांना परत एकत्र आणू शकतो. अजून एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, आजकाल खूप घडते, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स अँड ब्रेकऑफ्स. थर्ड पार्टी रिमूव्हल हे तर खूप येतं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये माझ्याकडे आलेल्या आहेत केसेस की खूप वयस्कर म्हणजे 55वाले लोक तर खूप एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये असतात आणि अक्षरशः त्याची मुलगी येऊन एवढी रडली माझ्याकडे की पप्पा घरात 1 रुपये पण नाही देत आणि ती कुठली बाई आहे, तिच्यावर एवढे खर्च करतात, असं तसं. यू कॅन सी द लाईव्ह व्हिडिओ ऑन माय यूट्यूब की त्यांचं 21 दिवसात आपण रेखीने हील केलं. जी बाई 10 वर्षापासून त्याला कब्जा करून त्याकडनं नुसते पैसे काढत होती, प्रेम हा प्रकारच नव्हता, फक्त पैसे काढत होती, धमकी देऊन, आणि तो घाबरून तिच्याकडे जायचा. या केसेस आपण सॉल्व केल्या. आज तो त्याच्या फॅमिलीबरोबर, मोठे आहेत मुलं, खूप मोठे आहेत, आणि त्याच्या फॅमिलीबरोबर त्या पोरीचं आता परवा लग्न आहे अँड दे आर व्हेरी हॅपी. ओके. खूप लोक माझ्याकडे येतात थर्ड पार्टी रिमूव्हल, दोघांचं कपल आहेत आणि थर्ड पार्टी रिमूव्हल. 101% जर तुमचं रिलेशनशिप प्युअर असेल, माझं कन्सल्टेशन असतं, त्यामध्ये मी विचारते की किती वर्षाचं रिलेशन आहे आणि दोघांचं जर बर्थडेट तुम्ही दिला, तुमच्याकडे बर्थडेट असेल आणि तो बर्थडेट जरी दिलात तर इन्स्टंटली मी तुम्हाला सांगू शकते की तो रिलेशनशिप टिकणार किंवा नाही, किंवा त्या दोघांचा बर्थडेटनी किंवा त्यांचा थोडासा इन्क्वायरीनी किती लॉंग रिलेशनशिप आहे हे कळल्यानंतर थर्ड पार्टी असं हील होतं, इझिली मूव्ह ऑन होऊ शकते आणि आपलं पार्टनर आपल्याकडे वापस हार्मनाइज पद्धतीत येऊ शकतो. तर रेखीमध्ये इतकी पॉवर आहे. इफ यू आर ट्रू जेन्युइन रिलेशनशिप, तुमचा व्यक्ती तुमच्याकडंच राहणार. अगर तुम्हाला जर बघायचं आहे, माझा फेसबुक तोच आहे, इथून खूप आधी जवळजवळ 10-15 वर्ष आधी जावा तेव्हा बघा माझा ओरा, आता बघ, मी तुला फोटो पाठवतो, मेक्स लॉट ऑफ डिफरन्स. माझं लाईफ 0 to मी बोलू शकत नाही, अनलिमिटेड प्रेम मला रेकीन दिले. अनकंडिशनल लव इज गिवन बाय रेकी टू मी अँड आय लव्ह इट. माझ्या आयुष्यात ह्या ऊर्जेनी जे दिलंय ना मला, ते शब्दात मी बोलू शकत नाही. करेक्ट. लिटरली खूप वाईट परिस्थितीतून मी आज इथे आहे आणि सगळं या रेखीद्वारे आहे आणि आय एम व्हेरी ग्रॅटिट्यूड. सगळ्यात इम्पॉर्टंट की मी या दिशेला जाण्यासाठी पण माझ्या एका मित्राने खूप फोर्स केला आहे अँड आय लव्ह दॅट, की आज ते मला जबरदस्ती केल्यामुळे मी आज इथे आहे अँड आय लव्ह ऑल दिस थिंग्स. आणि मला खूप ग्रॅटिट्यूड आहे, नाहीतर माझं लाईफ काहीच नव्हतं. आय हॅड इंट्युटिव्हली मी स्ट्रॉंग होते, पण याबद्दल मला इतका डीप नॉलेज नव्हता. तर मी मगाशी जसं म्हणले, आपला सोल तो गर्भधारण याच्यासाठी करतो की त्या सोलचा एक गोल असतो आयुष्याच्या, करेक्ट, आणि तो गोल माझ्या सोलला प्राप्त झालेला आहे. रेखी, करेक्ट. आय लव्ह इट. बघा, काय नाव रेखी असू दे, नाव लामाफेरा असू दे किंवा करुणा रेखी असू, कसले, बघा, हे शेवटी ब्रह्मांडातली ऊर्जा आहे. आपला आत्मा जिथून आला आहे, ओके, जर
तिथलीच ऊर्जा त्याला मिळत असेल तर तो कसला प्रॉस्पेरिटी देणार त्या शरीराला. तर हे ते खरं मूळ मंत्र आहे की आपल्या शरीरातल्या आत्म्याला ब्रह्मांडाची ऊर्जा जेव्हा मिळते तर त्याचा फायर ॲक्टिवेट होतं. अँड व्हॉट यू थिंक यू क्रिएट. बरोबर. थँक्यू सो मच. मी पूर्ण डिटेल डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, म्हणजे कुणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर ते कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्हाला. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. माझ्या पण करा. नक्की. Thank थँक्यू. you. मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल मेन्शन करणारच आहे. थँक्यू सो मच.